नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. केमिस्ट्री फॉर ऑल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सेकंड लेक्चरमध्ये आहोत आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री पाहिली. त्याच्यामध्ये बर्झेलियस पासून आपण कोल्बेपर्यंत हा सगळा इतिहास समजून घेतला. साधारणतः 1812 पासून तर 1845 पर्यंत आपण त्या हिस्ट्रीला समजून घेतला आणि आज 2021 मध्ये आपण त्या गोष्टी शिकत आहे. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आपलं आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोकार्बन नावाचं जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ज्याचं प्रमाण आहे ते फार मेजर प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असतं. फार महत्वाचं कंपाऊंड प्रकार आहे. त्याला आपण इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्याबद्दल आपण जास्ती डिस्कशन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत जर लास्ट लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ते नक्कीच पाहून घ्या आणि त्याच्यासोबत आपल्या चॅनलला अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही व्हिडिओ पाहत असताना तुमच्या बाजूला सबस्क्राईब असं लिहिलेलं दिसते इंग्रजीमध्ये, ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी. तिथं क्लिक करून पहा, फार मजा येते तुम्हाला. बघून पहा, एकदा करून बघा. ओके, सो द टॉपिक इज हायड्रोकार्बन, बट बिफोर दॅट वन मोर इम्पॉर्टंट टॉपिक वी हॅव टू कन्सिडर. एक महत्वाचा टॉपिक आपल्याला कन्सिडर करायचा आहे अँड दॅट इज अबाउट द कार्बन ऑर टाइप्स ऑफ कार्बन. टाइप्स ऑफ कार्बन, कार्बनचे प्रकार आपण शिकणार आहे. याच्यामध्ये कार्बन किती प्रकारचा असतो आपण हे पाहणार. ओके, टाइप्स ऑफ कार्बन आपल्याला शिकायचं आहे. कार्बन सगळ्यांना माहिती आहे. ॲटॉमिक नंबर 6 आपण काल परत पाहिलं होतं. तिसरी गोष्ट परत आपण सांगत आहे. ॲटॉमिक नंबर बेटा आपण सांगितला होता कार्बनचा 6 असतो. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बेटा आपण सांगितलं होतं 2,4 असतं, है ना. कार्बन 4 बॉन्ड तयार करू शकतं कारण त्याला 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या. सो त्या कार्बनचे आपण प्रकार पाहणार आहे की आपल्याकडे किती प्रकारचं कार्बन प्रेझेंट असतो. चला पटकन आपण सुरुवात करूया. विदाउट वेस्टिंग एनी मच टाइम आपण काय करूया बेटा, याच्यामध्ये आपण कार्बनचे प्रकार आपण याच्यामध्ये शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट टाइप ऑफ कार्बन इज प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बन सर काय असते हे, चलो लेट्स सी. प्रायमरी कार्बन क्या होता है, काय असतं बेटा प्रायमरी कार्बन, आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्याला की 1 डिग्री कार्बन असं सुद्धा म्हणण्यात येतं. प्रायमरी कार्बन ऑर 1 डिग्री कार्बन काय असतं आपण समजून घेऊया बेटा. प्रायमरी कार्बन म्हणजे असा कार्बन विच इज बॉन्डेड टू ओनली 1 कार्बन. असा कार्बन की जो फक्त 1 कार्बन सोबत अटॅच आहे, विच इज अटॅच टू ओनली 1 कार्बन. त्याला आपण काय म्हणणार बेटा, प्रायमरी कार्बन. कसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सपोज वी हॅव दिस कार्बन आणि हा जो कार्बन आहे बेटा, हा कार्बन दुसऱ्या एका कार्बन सोबत अटॅच आहे. नाव या कार्बनची व्हॅलेन्सी जी आपल्याला कंप्लीट करायची, आपल्याला माहिती आहे की कार्बन बॉन्ड किती बनवू शकतो रे. आपण शिकलो कार्बन 4 बॉन्ड बनवू शकतो. कार्बनला 4 हात असतात महाकालीसारखे. म्हणजे मग तुम्ही म्हणणार सर या कार्बनला जर एकच कार्बन तुम्ही अटॅच केला तर मग तो स्टेबल कार्बन असेल का, नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला त्याची व्हॅलेन्सी कंप्लीट करावी लागेल. व्हॅलेन्सी अर्थात त्याचे 4 हात असतात, तुम्ही त्याला एकच दाखवलेला आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या कार्बनला 4 हात दाखवावे लागतील. 1 2 3 अँड 4. ओके, आणि तिथं आपण काय लिहिणार बेटा, आपण सांगितलं आपण इथं लिहिणार आहे बेटा हायड्रोजन. काय लिहिणार आहे, हायड्रोजन. अगेन इकडे सुद्धा बेटा हायड्रोजन, हायड्रोजन अँड हायड्रोजन. नाउ वी कॅन सी हा जो कार्बन आहे या कार्बनला फक्त एकच कार्बन अटॅच असलेला आहे आणि म्हणून आपण त्याला प्रायमरी कार्बन किंवा 1 डिग्री कार्बन असं म्हणू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो बेटा, 1 डिग्री कार्बन.
त्याच्या सोबत हा जो दुसरा कार्बन तुम्हाला दिसून राहिला, हा कार्बन सुद्धा एकाच कार्बन सोबत जुळलेला आहे आणि म्हणून आपण याला सुद्धा 1 डिग्री कार्बन असं म्हणू शकतो. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास फक्त एक कार्बन ज्या कार्बनला अटॅच असेल त्याला आपण 1 डिग्री कार्बन असं म्हणतो, अर्थात प्रायमरी कार्बन असं म्हणतो. हा कार्बनचा पहिला प्रकार. आपण सेकंड प्रकाराकडे जाऊया, तो आहे बेटा सेकंडरी कार्बन. नाउ लेट अस चेक सेकंडरी कार्बन क्या होता है. काय असतं बेटा सेकंडरी कार्बन, आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया. काय सांगणार आपण याच्यामध्ये, सेकंडरी कार्बन काय असतं बेटा. ओके, सेकंडरी कार्बन काय असतं, असा कार्बन ज्याला आपण 2 डिग्री कार्बन असं सुद्धा म्हणू शकतो. बरं, सेकंडरी कार्बन म्हणा किंवा 2 डिग्री कार्बन म्हणा, मग याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे बेटा, लेट्स चेक. काय असणार आहे, त्या कार्बनला 2 कार्बन अटॅच असतील. असा कार्बन की ज्या कार्बनला 2 कार्बन अटॅच असतील, आपण त्याला काय म्हणणार आहे बेटा, सेकंडरी कार्बन असं म्हणणार आहे. बघूया आपण कशा पद्धतीने असतो बेटा सेकंडरी कार्बन. बघा इथं काय पाहणार आपण, हा जो कार्बन आहे, या कार्बनला डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्हाला एक कार्बन अटॅच दिसतो. हा पहिला कार्बन आणि हा दुसरा कार्बन. या मधातील कार्बनला तुम्हाला 2 कार्बन आजूबाजूला अटॅच दिसत आहे आणि याची जी व्हॅलेन्सी आहे ती आपण हायड्रोजनने पूर्ण केलेली आहे. कार्बनला 4 हात असतात, आपण आताच सांगितलं. त्याच्यामुळे एक बॉन्ड जर तुम्ही कार्बन बरोबर जोडला तर उरलेले 3 बॉन्ड तुम्हाला हायड्रोजन आणि हायड्रोजन बरोबर जोडावे लागतील. हा शेवटचा कार्बन बघा बेटा, या कार्बनचा एक हात तुम्ही मधातल्या कार्बन बरोबर जोडलेला आहे आणि म्हणून तुम्हाला बाकीचे 3 हात हायड्रोजन बरोबर जोडावे लागतील. इज इट ओके. नाउ द लास्ट वन इज, हा मधातला कार्बन आपल्याला कन्सिडर करायचा आहे. याच्याविषयी आपण बघू शकतो बेटा, या कार्बनच्या डाव्या साईडला एक कार्बन अटॅच आहे, या कार्बनच्या उजव्या साईडला एक कार्बन अटॅच आहे आणि म्हणून 2 बॉन्ड याचे ऑलरेडी आहेत, म्हणून आपल्याला दुसरे 2 हायड्रोजन या मधातील कार्बनला सुद्धा अटॅच करणं अनिवार्य आहे. आणि हा जो सेंट्रल कार्बन आपल्याला आता दिसून राहिला, ओके, की ज्याला आजूबाजूला 2 कार्बन अटॅच आहेत, त्याला आपण सेकंडरी किंवा 2 डिग्री कार्बन असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो बेटा, सेकंडरी किंवा 2 डिग्री कार्बन असं म्हणू शकतो. मग तुम्ही म्हणणार सर त्याच्या सराउंडिंगचे 2 कार्बन जे आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार, चला बघून घ्या. हा कार्बन बघा बेटा, या कार्बनला फक्त एकच कार्बन आहे. हायड्रोजन किती अटॅच आहेत हा आपला प्रश्न नाही, कार्बन किती अटॅच आहेत हा आपला प्रश्न आहे. आणि म्हणून या कार्बनला फक्त एकच कार्बन अटॅच असल्यामुळे याला आपण 1 डिग्री कार्बन असं म्हणणार, अर्थात प्रायमरी कार्बन असं म्हणणार. या शेवटच्या कार्बनला सुद्धा बेटा फक्त एकच कार्बन अटॅच आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणणार रे, 1 डिग्री कार्बन असं म्हणणार. तर हे झाले बेटा आपले प्रायमरी कार्बन आणि सेकंडरी कार्बन. अशाच पद्धतीनं आणखी कार्बनचे 2 प्रकार असतात. तिसरा प्रकार आहे बेटा त्याच्यामध्ये टर्शरी कार्बन. ओके, टर्शरी कार्बन तुम्ही म्हणा किंवा 3 डिग्री, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही. स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, त्या गोष्टी आपण आणखी सुधारित करू शकतो. आणि या सेशनमध्ये तुम्हाला बेटा फार मजा येणार आहे, फार इंटरेस्ट येणार आहे. त्याचं कारण आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, फक्त थिअरॉटिकली शिकून घेऊन समजून घेऊन ब्रेनमध्ये फिट करायचं नाहीये. प्रत्येक गोष्ट जशी आपण इथं शिकून घेताय तशी तुमच्या समोर जर नोटबुक असेल आणि त्याच्यामध्ये तुमचा डोक्यासोबत पेन जरी चालत असेल
तर ती गोष्ट फार जास्त बेनिफिशियल होईल बेटा. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या यानंतर बेटा यामध्ये तिसरा प्रकार असतो टर्शरी कार्बन. कुठला प्रकार असतो बेटा? टर्शरी अर्थात 3 डिग्री कार्बन. ओके, बघून घेऊया आपण. प्रायमरी आणि सेकंडरी आपण कन्सिडर केलं. आता आपण टर्शरी आणि क्वाटर्नरी हे दोन प्रकार सुद्धा पाहणार आहे. काय काय सांगितलं बेटा आपण? टर्शरी आणि क्वाटर्नरी. तिसरा प्रकार आहे बेटा आपला टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बन याचा अर्थ काय असणार आहे बेटा? याचा अर्थ त्याला टर्शरी कार्बन म्हणा किंवा 3 डिग्री कार्बन म्हणा. टर्शरी कार्बन सुद्धा त्याला म्हणता येतं किंवा 3 डिग्री कार्बन सुद्धा म्हणता येतं. आणि याच्यामध्ये नेमकी काय विशेषता असते रे बेटा? याच्यामध्ये 3 कार्बन आर अटॅच. 3 कार्बन आर अटॅच. किती कार्बन अटॅच असतात बेटा? तर याच्यामध्ये 3 कार्बन अटॅच असतात. ओके, 3 कार्बन एका कार्बनला जर अटॅच असतील तर आपण त्याला टर्शरी कार्बन असं म्हणतो. समजून घेऊया बेटा आपण. फॉर एक्झाम्पल, हा आहे आपल्याकडे कार्बन ज्याला आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि या कार्बन मध्ये एक कार्बन आपल्याकडे आहे, हा दुसरा कार्बन आपल्याकडे आहे आणि हा तिसरा कार्बन आपल्याकडे अटॅच आहे. आता बघून घ्या मित्रांनो, हा जो सेंट्रल कार्बन आहे याला 3 कार्बन अटॅच आहे आणि या प्रत्येक कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती व्हॅलेन्सी प्रत्येकाकडे हायड्रोजनने आपण कंटिन्यू केलेली आहे. हायड्रोजन किती लागतील बेटा? या कार्बनकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा एकच हात इथं त्याचा आपल्याला बिझी दिसतो. याचा अर्थ आपल्याला 3 बॉन्ड इथं काढावे लागतात आणि तिथं 3 हायड्रोजन आपण लिहू शकतो. त्याच्या सोबत हा जो कार्बन आपल्याला इथं दिसतो, आपण हा जो कार्बन पाहू शकतो याचा सुद्धा एकच हात इथं गुंतलेला आहे. याचा अर्थ आपल्याला 3 दुसरे हायड्रोजन इथं काढावे लागतात. या कार्बनकडे सुद्धा एकच हात असल्यामुळे याला सुद्धा आपल्याकडे 3 हायड्रोजन त्या ठिकाणी आपण इथं जोडू शकतो. आणि त्याच्या सोबत हा जो कार्बन आपल्याला इथं दिसत आहे, हा जो कार्बन आपल्याला इथं दिसत आहे याला बघून घ्या. एक कार्बन अटॅच आहे, दुसरा कार्बन अटॅच आहे आणि तिसरा कार्बन सुद्धा अटॅच आहे. याचा अर्थ याच्याकडे फक्त एकच हात बाकी उरलेला आहे आणि तो कनेक्टेड असेल बेटा हायड्रोजनने. कशाने कनेक्टेड असेल रे? हायड्रोजनने. ओके, मग आता जर तुम्हाला कोणी विचारलं की हा जो इथला कार्बन दिसून राहिला हा कार्बन कुठल्या प्रकारचा कार्बन आहे, तेव्हा आपण सांगणार ज्या कार्बनला 1, 2 आणि 3 कार्बन तुम्हाला अटॅच दिसतात तो असेल बेटा टर्शरी कार्बन अर्थात 3 डिग्री कार्बन. या कार्बनकडे तुम्ही पाहू शकता फक्त एकच कार्बन अटॅच आहे म्हणून हा कुठला असेल बेटा? 1 डिग्री कार्बन. ओके, या कार्बनकडे बघा, याला सुद्धा एकच कार्बन अटॅच आहे, हा सुद्धा 1 डिग्री असेल आणि हा सुद्धा बेटा तशाच पद्धतीनं 1 डिग्री कार्बन असेल. याच्यानंतर शेवटचा कार्बनचा प्रकार बेटा आपल्याकडे असतो आणि त्याचं नाव आहे क्वाटर्नरी कार्बन. काय नाव आहे रे? क्वाटर्नरी कार्बन. क्वाटर्नरी कार्बन याच प्रकाराला क्वाटर्नरी कार्बन याच प्रकाराला तुम्ही 4 डिग्री कार्बन असं सुद्धा नाव देता येतं. 4 डिग्री कार्बन असं सुद्धा आपल्याला याला म्हणता येतं. याचा अर्थ काय असतो रे बेटा? याच्यामध्ये एका कार्बनला 4
कार्बन अटॅच असतात. एका कार्बनला किती कार्बन अटॅच असतात रे बेटा? 4 कार्बन तुमच्याकडे अटॅच असतात. त्याला तुम्ही क्वाटर्नरी कार्बन म्हणणार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका कार्बनच्या आजूबाजूला 4ही कार्बन असतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे एकही हायड्रोजन प्रेझेंट नसतो. आणि आता बघून घेऊ शकता या ठिकाणी मित्रांनो 1, 2, 3 आणि 4 कार्बन तुम्ही कनेक्ट केलेले आहेत. हा जो सेंट्रल कार्बन असेल याला आपण 4 डिग्री कार्बन असं म्हणणार. याचा अर्थ क्वाटर्नरी कार्बन असं म्हणणार. आणि इथं तुम्हाला क्वाटर्नरी कार्बन सेंट्रली पाहता येऊ शकतो. काय काय पाहिलं बेटा आपण? प्रायमरी कार्बन किंवा 1 डिग्री कार्बन. प्रायमरी कार्बन कुणाला म्हणणार? ज्या कार्बनला फक्त एकच कार्बन अटॅच आहे आणि त्याची बाकीची व्हॅलेन्सी आपण हायड्रोजनने कंप्लीट केलेली आहे, त्याला आपण काय म्हणणार? प्रायमरी कार्बन. सेकंडरी कार्बन कुणाला म्हणणार बेटा आपण? सेकंडरी कार्बन म्हणजे असा कार्बन की ज्याच्याकडे 2 कार्बन अटॅच आहेत आणि त्याची बाकीची व्हॅलेन्सी आपण हायड्रोजनने पूर्ण केलेली आहे. टर्शरी कार्बन म्हणजे असा कार्बन की ज्याला आपण 3 डिग्री कार्बन सुद्धा म्हणतो आणि त्याच्याकडे 3 कार्बन अटॅच असू शकतात. आणि शेवटची जी व्हॅलेन्सी आहे, अर्थात एका कार्बनला 4 बॉन्ड असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून त्याची जी चौथी व्हॅलेन्सी आहे बेटा ती चौथी जी व्हॅलेन्सी आहे ती हायड्रोजनने पूर्ण केलेली असते. शेवटचा प्रकार आहे बेटा क्वाटर्नरी कार्बन. आणि या प्रकारामध्ये तुमच्या कार्बनला 4 डिग्री कार्बन असं सुद्धा म्हणू शकतात. आणि याच्यामध्ये 4 कार्बन तुमच्याकडे अटॅच असतात. आणि म्हणून आपण या सेंट्रल कार्बनला 4 कार्बन अटॅच असल्यामुळे क्वाटर्नरी कार्बन किंवा 4 डिग्री कार्बन असं म्हणू शकतो. हे आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी हे 4ही कार्बनचे प्रकार आपल्याकरिता फार महत्वाचे आहेत. ते आपल्याला इथं समजून घेणं महत्वाचं आहे. ओके, फार महत्वाची गोष्ट होती बेटा टाइप्स ऑफ कार्बन नावाचा प्रकार. आता आपण सरळ जंप करूया. आपल्याला जो आपला मेन टॉपिक आज कन्सिडर करायचा होता तो म्हणजे हायड्रोकार्बन. या हायड्रोकार्बन नावाच्या प्रकारावरती आपण आता जाणार आहे. ओके, आपण काल सांगितलं होतं हायड्रोकार्बन म्हणजे काय बेटा? असे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन अँड हायड्रोजन ओनली प्रेझेंट असतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही प्रेझेंट नसतो. फक्त कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असतात. त्याला हायड्रो फॉर हायड्रोजन, कार्बन फॉर कार्बन असं म्हणतात. आता याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, हॅलोजन प्रेझेंट असत नाही. या हायड्रोकार्बनचे सुद्धा बेटा आपल्याकडे टाइप्स आहेत. या हायड्रोकार्बनचे सुद्धा आपल्याकडे टाइप्स आहेत. आपण काय म्हणणार? टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन. टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन. ठीक आहे, टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन. पहिला प्रकार आहे बेटा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. पहिला प्रकार आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन लिहू आणि नंतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला डिस्कस करूया. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ही काय भानगड आहे बेटा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सॅच्युरेटेड शब्दाचा अर्थ होतो समाधानी, है ना? समाधानी. जेवढं त्याला पाहिजे तेवढं त्याच्याकडे आहे, त्याला आता कशाची आवश्यकता नाही. कधी कधी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला अल्केन असं सुद्धा म्हणतात. कधी कधी काय, नेहमीच म्हणतात, है ना? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनलाच आपण अल्केन असं म्हणतो. याच्यामध्ये काय प्रेझेंट असते रे बेटा? देयर इज सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन कार्बन अँड कार्बन. कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड समजून घेऊया बेटा आपण. हा बघा पहिला कार्बन, हा बघा दुसरा कार्बन. याच्यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तुमच्याकडे प्रेझेंट असेल तेव्हा त्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतात.
आणि अल्केन असं सुद्धा म्हणतात. मग याची बाकीची जी व्हॅलेन्सी आहे ती बेटा ऑब्विसली हायड्रोजनने बॅलन्स केल्या जाते. त्याला बाकी आपण काय जोडणार? हायड्रोजन. क्या होगा इसके पास में? हायड्रोजन होगा. किती हायड्रोजन असतील? त्याची व्हॅलेन्सी 4 झाली पाहिजे एवढे हायड्रोजन त्याच्याकडे असते. किती झाली पाहिजे व्हॅलेन्सी त्याची? 4 झाली पाहिजे एवढे त्याच्याकडे हायड्रोजन प्रेझेंट असते. सपोज हे दुसरं एक्झाम्पल आपल्याकडे आहे. काय सांगत आहे आपण? हा एक कार्बन, हा दुसरा कार्बन आणि हा तिसरा कार्बन तुमच्याकडे प्रेझेंट आहे. बट दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज या दोन कार्बनच्या मध्ये सुद्धा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. या दोन कार्बनच्या मध्ये सुद्धा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि त्याची बाकीची जी व्हॅलेन्सी आहे ती सगळी हायड्रोजनने कन्फाईन केलेली आहे. म्हणजे एवढे हायड्रोजन तुम्ही जोडलेले आहात की प्रत्येक कार्बनचे 4 हात आता तुम्हाला बिझी दिसून राहिले. प्रत्येक कार्बनकडे 4 बॉन्ड आहेत. अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतो आणि अल्केन नावाची फॅमिली या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये प्रेझेंट असते. दुसरा जो प्रकार आहे बेटा त्याचं नाव आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अन म्हणजे नाही, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन म्हणजे कार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अनसॅच्युरेटेड शब्दाचा अर्थ आपण शब्दशः जर म्हटलं तर म्हणणार असमाधानी, है ना? असमाधानी आहे बुवा, त्याला समाधान नाही आहे कशामध्ये, है ना? त्याला आणखी पाहिजे जे त्याच्याकडे आहे. म्हणजे सिंगल बॉन्ड ऑलरेडी होता पण त्याला सिंगल बॉन्ड मध्ये करमलं नाही, त्याला आता जास्त पाहिजे. मग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा अर्थ काय असणार बेटा? त्याचा अर्थ असणार डबल और ट्रिपल बॉन्ड, बिटवीन कार्बन अँड कार्बन ॲटम. कार्बन आणि कार्बन ॲटमच्या मधात तुम्हाला डबल किंवा ट्रिपल बॉन्ड जर प्रेझेंट दिसत असेल तर आपण त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतो. जर दोन कार्बनच्या मधात तुम्हाला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड सापडत असेल तर आपण त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, असमाधानी हायड्रोकार्बन असं म्हणू शकतो. अशा पद्धतीनं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल. या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण थोडंसं समोर नेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण थोडंसं समोर जाण्याचा प्रयत्न करूया. काय असतं बेटा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन? ज्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे, याच्यामध्ये बघा बेटा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये जेव्हा डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, कसा? चला बघून घ्या. एक कार्बन हा दुसरा कार्बन याच्या मधात डबल बॉन्ड जर समजा प्रेझेंट असेल, मग तुम्ही म्हणणार सर याच्यामध्ये विशेष काय आहे? विशेष बघा ना, एका कार्बनला किती बॉन्ड असू शकतात? 4 बॉन्ड असू शकतात. तुम्ही इथं 2 कार्बनच्या मधात किती बॉन्ड दिलेले आहेत? 2 बॉन्ड दिलेले आहेत. म्हणून याला तुम्ही आता 2च हायड्रोजन जॉईन करणं मस्ट आहे. या कार्बनला सुद्धा 2च हायड्रोजन जॉईन करणं या ठिकाणी मस्ट आहे. आणि अशा प्रकारचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन की ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन आणि कार्बनच्या मधात डबल बॉन्ड दिसतो त्याला अल्कीन असं नाव देण्यात येतं. अल्कीन असं नाव देण्यात येतं. काय नाव देण्यात येतं बेटा? अल्कीन. ALKENE 10th मध्ये तुम्ही शिकलेले आहात. त्याच्यानंतर बेटा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये जो दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे ट्रिपल बॉन्ड. ओके, या ट्रिपल बॉन्ड मध्ये काय असतं बेटा?
एक कार्बन आणि दुसरा कार्बन याच्या मधात ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो, म्हणजे 3 बॉन्ड प्रेझेंट असतात. कार्बनची व्हॅलेन्सी किती बेटा 4. कार्बनकडे किती हात असू शकतात? 4 हात असू शकतात. 2 कार्बनच्या मधात किती बॉन्ड आहेत बेटा? 3 बॉन्ड आहेत. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक कार्बनकडे एक हायड्रोजन इथं जोडावा लागेल. अशा पद्धतीनं जे स्ट्रक्चर तयार झालं, असं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन की ज्याच्यामध्ये 2 कार्बनच्या मधात ट्रिपल बॉन्ड आहे, त्याला तुम्ही अल्काईन असं म्हणता. ALKYNE काय म्हणता बेटा त्याला? अल्काईन असं म्हणतात. डबल बॉन्ड असेल तर अल्कीन, ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काईन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्कीन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काईन. याला बेटा आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणणार. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड, अशा प्रकारची कंडिशन्स आपल्याकडे असते. पुढे जाऊया आपण. आता आपण काय करूया, याचं नॉमेनक्लेचर शिकण्याचा प्रयत्न करूया. आपण डिटेलमध्ये नंतर शिकणार आहे, पण आपल्याला सध्या त्याच्यामध्ये अल्केन, अल्किन आणि अल्काईन याचे नावं सुद्धा शिकणं महत्वाचे असतात. आणि मला वाटतं त्याच्यापैकी काही नावं तुम्हाला 10th मध्ये सुद्धा असतात. ओके, आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये येतो बेटा एक बॉक्स आपण इकडे साईडला वाटलं असतं काढून घेऊया. पहिलं नाव आहे बेटा त्याच्यामध्ये मिथ. काय नाव आहे बेटा? मिथ. या मिथ शब्दाचा अर्थ होतो एक. ओके, त्याच्यानंतर आहे बेटा इथ. याचा अर्थ आपण घ्यायचा 2. त्याच्यानंतर प्रोप. काय आहे बेटा? प्रोप. मिथ म्हणजे 1, इथ म्हणजे 2, प्रोप म्हणजे 3. प्रोपच्या नंतर नंबर लागतो बेटा ब्यूट. ब्यूट शब्दाचा अर्थ होते 4. हे काय लिहून राहिले सर? 1 2 लिहून राहिलो बेटा. त्याच्यानंतर काय आहे? पेंट. पेंट शब्दाचा अर्थ होतो बेटा 5. त्याच्यानंतर आहे हेग्स. हेग्स शब्दाचा अर्थ काय होतो? 6. हेग्स शब्दाचा अर्थ काय होतो? 6. त्याच्यानंतर आहे बेटा हेप्ट. हेप्ट म्हणजे काय रे? 7. ऑक्ट म्हणजे 8. नोन म्हणजे 9 आणि डेक म्हणजे 10. हे काय झालं बेटा? 1 2 3 4 झालं. ठीक आहे, केमिस्ट्रीतला 1 2 3 4 आपण याच्यामध्ये लिहिलं. ओके, मिथ म्हणजे 1, इथ म्हणजे 2, प्रोप म्हणजे 3, ब्यूट म्हणजे 4, पेंट म्हणजे 5, हेग्स, हेप, ऑफ, नोन आणि डेक म्हणजे 6 7 8 9 आणि 10. हे आपण काय लिहिलं बेटा? 1 2 3 4 लिहिलं आपल्या केमिस्ट्री मधलं. ओके, एवढे नावं आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखी 2 नावं आपण इकडे लिहून घेऊया. पहिलं नाव आहे बेटा अनडेक. ओके, दुसरं नाव आहे डो डेक. अनडेक या शब्दाचा अन म्हणजे 1 आणि डेक म्हणजे 10. 10 आणि 1 होतात 11. दो डेक. दो शब्दाचा अर्थ होतो बेटा 2 आणि डेक शब्दाचा अर्थ होतो 10. 2 आणि 10 होतात 12. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला सफिशियंट आहे सध्यासाठी. ओके, हे काय पाहिलं बेटा आपण? नॉमेनक्लेचर याच्यामध्ये पाहिलं. याचं काम तुम्हाला आता पडणार आहे, कारण आपण आता अल्केन फॅमिली शिकणार आहे. काय शिकणार आहे बेटा? अल्केन फॅमिली. अल्केन फॅमिली आपण इथं शिकणार आहे. ठीक आहे, काय असते बेटा अल्केन फॅमिली? ज्याच्यामध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ज्या फॅमिलीमध्ये प्रेझेंट असतो त्याला अल्केन फॅमिली असं म्हणतात. याच्यामध्ये ALK शब्दाचा अर्थ होतो, अल्क शब्दाचा अर्थ होतो हायड्रोकार्बन आणि ANE शब्दाचा अर्थ होतो सिंगल बॉन्ड. काय अर्थ होतो बेटा? सिंगल बॉन्ड. ALK शब्दाचा अर्थ होतो हायड्रोकार्बन आणि ANE शब्दाचा अर्थ होतो सिंगल बॉन्ड. अशा पद्धतीने आपण याला ब्रेक केलं, अल्क ANE. ओके, याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला असतो बेटा, जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला काय असतो रे? जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला काय असतो बेटा? आपण सांगितलं होतं CnH2n+2. जेवढे कार्बन असतील त्याच्या दुप्पट करायचे प्लस त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे. जेवढे कार्बन असतील त्याच्या दुप्पट करायचे
प्लस त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे. जेवढे कार्बन असतील त्याच्या दुप्पट करायचे, त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे. इथं 1 कार्बन आहे, हायड्रोजनचे दुप्पट केले बेटा, त्याच्यामध्ये 2 ऍड केले. किती झाले रे? CH4. किती झाले? CH4. बघा किती कार्बन आहेत रे? 2 कार्बन आहेत, त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे, किंवा या कार्बनला पहिले काय करायचं? 2 नी मल्टिप्लाय करायचं. किती कार्बन आहेत? 2. 2 नी मल्टिप्लाय केलं 4, त्याच्यामध्ये 2 ऍड केले, त्याच्यामध्ये 2 ऍड केले. किती झाले बेटा? C2H6. किती कार्बन आहेत? 3. C3. 3 ला 2 नी मल्टिप्लाय करायचं, याची दुप्पट घ्यायची. किती झाले बेटा? 6, त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे. किती झाले रे? C3H8. ओके, याला काय म्हणणार आपण? C3H8. हे काय तयार करत आहे बेटा आपण? अल्केन फॅमिली. हे त्याचे मेंबर आहेत अल्केन फॅमिलीचे. आपण एक एक मेंबर याच्यापैकी शिकत आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याकडे किती कार्बन आहेत? आपल्याकडे 1 कार्बन आहे. किती कार्बन आहेत बेटा? 1 कार्बन आहे. 1 कार्बन साठी शब्द असतो बेटा मिथ. काय शब्द असतो? मिथ. काय शब्द असतो बेटा? मिथ, है ना? आणि याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, कारण अल्केन आहे आणि अल्केन मध्ये कार्बन आणि कार्बनच्या मध्ये काय असतो बेटा? सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो त्याला अल्केन असं म्हणतो. आणि ANE शब्दाचा अर्थ होतो सिंगल बॉन्ड, आणि म्हणून याचं नाव असेल बेटा मिथेन. मिथ शब्दाचा अर्थ एक, ANE शब्दाचा अर्थ सिंगल बॉन्ड, अर्थात अल्केन फॅमिली. पुढे आहे बेटा बघा 2 कार्बन आपल्याकडे प्रेझेंट आहेत. 2 कार्बन आहेत म्हणून आपण त्याला इथ असं म्हणणार. 2 कार्बन आहेत म्हणून आपण त्याला इथ असं म्हणणार. आणि अल्केन आहे म्हणून त्याच्यापुढे ANE हा शब्द आपण त्याच्या पुढे लावणार आहे, म्हणजे इथेन. त्याच्यानंतर बघा बेटा 3 कार्बन आपल्याकडे प्रेझेंट आहेत म्हणून आपण त्याला प्रोप असा शब्द वापरणार. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोप असा शब्द वापरणार. आणि अल्केन आहे म्हणून त्याला ANE असा शब्द आपण वापरणार, है ना? अशा पद्धतीने आपण 1 कार्बन घ्यायचा किंवा नंबर ऑफ कार्बन घ्यायचे, त्याचे दुप्पट करायचे, त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे. 1 कार्बन आहे त्याची दुप्पट केली 2, त्याच्यामध्ये 2 ऍड केले झाले 4, CH4. 1 कार्बन आहे म्हणून मिथ लिहिलं, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE लिहिलं. पुढे बघा बेटा CnH2n+2. जेवढे कार्बन असतील त्याचे दुप्पट करायचे, त्याच्यामध्ये 2 ऍड करायचे. 2 कार्बन आहेत, दुप्पट केली 4, त्याच्यामध्ये 2 ऍड झाले C2H6. नाव काय असेल? 2 कार्बन आहेत म्हणून इथ आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. तशाच पद्धतीनं 3 कार्बन आहेत त्याचे दुप्पट केले 6, त्याच्यामध्ये 2 ऍड केले, 6 आणि 2 झाले 8, C3H8. आणि याचा अर्थ 3 कार्बन आहेत म्हणून आपण त्याला नाव दिलं प्रोप, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANA. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही या अल्केनची पूर्ण फॅमिली इथपर्यंत तयार करू शकता. प्रोपेनच्या नंतर कोण असतं बेटा? प्रोपच्या नंतर ब्यूट, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. प्रोपेन. प्रोपेनच्या नंतर ब्यूट आहे म्हणून 4 कार्बन आणि ANE म्हणजे सिंगल बॉन्ड. काय असेल? ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. हे सगळे तुम्हाला तयार करायचे. ओके, काही कठीण आहे असा प्रकार नाहीये. हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये मिथेन फॅमिलीचे मेंबर तयार करता येऊ शकतात. त्यामध्ये अडचण असण्यासारखं काही कारण नाही. याच्यानंतर आपण नेक्स्ट जी फॅमिली आहे ती पाहणार आहे बेटा. अल्केनच्या नंतर जी फॅमिली लागतं तिचं नाव आहे बेटा अल्कीन फॅमिली. ENE लागतो तिथं. काय लागतो रे? ENE लागतो. अल्कीन फॅमिली आपण कन्सिडर करणार आहे. कुठली फॅमिली बेटा? ALKENE. अल्कीन फॅमिली. ALK वेगळा बेटा आणि ENE वेगळा. याच्यामध्ये ALKचा अर्थ काय होतो बेटा? ALK शब्दाचा अर्थ होतो हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन. ENE शब्दाचा अर्थ काय होतो रे? ENE शब्दाचा अर्थ काय होतो रे? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. 2 कार्बनच्या मधात 2 बॉन्ड आहेत, अर्थात डबल बॉन्ड आहे. याला आपण काय म्हणणार बेटा? अल्कीन फॅमिली. या अल्कीन फॅमिलीचा पहिला मेंबर किती कार्बनचा असला पाहिजे? किती कार्बनचा असला पाहिजे बेटा?
दोन, कारण कार्बन आणि कार्बनच्या मधात आपल्याला डबल बॉन्ड टाकायचा आहे, म्हणजे ऍटलिस्ट आपल्याकडे 2 कार्बन असले पाहिजे. याच्याकरिता बेटा एक जनरल फॉर्म्युला आहे. जनरल फॉर्म्युला कुठला आहे बेटा? जनरल फॉर्म्युला, जेवढे कार्बन असतील त्याचे डबल करायचे, फक्त त्याची दुप्पट करायची. कार्बन किती असतील? n असतील, त्याची दुप्पट करायची. किती झाले बेटा? H2n, तेवढे त्याचे दुप्पटनं हायड्रोजन करायचे. आपण चेक करूया. समजा आपल्याकडे 2 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. याची दुप्पट करायची, झाले बेटा 4. C2H4 हा फॉर्म्युला आहे तुमचा. C2H4, 2 कार्बन आहेत म्हणून नाव काय येणार बेटा? इथ. 2 कार्बन आहेत म्हणून नाव येणार इथ, आणि डबल बॉन्ड आहे म्हणून नाव काय येणार? ENE. ओके. त्याच्यानंतर बघा बेटा पुढे, कार्बन जर समजा आपण 3 घेतले, 3च्या दुप्पट करायचे 3, C3H6. C3H6 हे काय असेल बेटा? 3 कार्बन आहेत म्हणून प्रोप, आणि डबल बॉन्ड आहे म्हणून ENA. अगदी तशाच पद्धतीनं तुमच्याकडे जर 4 कार्बन असतील तर त्या 4 कार्बनची काय करायची? दुप्पट करायची, त्याला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं. किती होतात बेटा? C4H8. आणि इकडे काय असणार? 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट. 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट, आणि डबल बॉन्ड असल्याच्यानं ENE अशा पद्धतीने आपण त्याला नाव देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा बेटा, समजा तुमच्याकडे 5 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 5. 5 ची दुप्पट करायची, C5H10, आणि नाव कसं देणार? 5 आहे म्हणजे पेंट. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता 5 आहे म्हणजे पेंट, आणि डबल बॉन्ड असल्यामुळे ENE. अशा पद्धतीनं इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, तशाच पद्धतीनं हेक्झिन, हेप्टीन, ऑक्टीन, नोनिन आणि डेकेन सुद्धा तुम्ही तयार करू शकता. अनडेकीन आणि डोडेकीन सुद्धा तयार करू शकता. त्याचे फॉर्म्युले तुम्ही बनवायचे आहेत. याच्यानंतर जी तिसरी फॅमिली आहे आपली, तिचं नाव आहे बेटा अल्काईन फॅमिली. कुठली फॅमिली आहे? अल्काईन फॅमिली. कुठली फॅमिली आहे? अल्काईन फॅमिली. ओके. अल्काईन फॅमिली, ALKYNE, अल्काईन फॅमिली आपण कन्सिडर करणार. अल्काईन फॅमिली मध्ये काय असणार आहे बेटा? ALK शब्दाचा अर्थ काय असणार? हायड्रोकार्बन. आपण आता सांगितलं ALK शब्दाचा अर्थ काय होतो बेटा? हायड्रोकार्बन आहे. त्याबद्दल डाऊट असण्याचं कारण नाही. मग राहिला प्रश्न, YNE शब्दाचा अर्थ काय होतो? तर YNE शब्दाचा अर्थ होतो बेटा ट्रिपल बॉन्ड. काय अर्थ होणार तिथं? ट्रिपल बॉन्ड. सपोज तुमच्याकडे 2 कार्बन ऍटम आहेत आणि त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 बॉन्ड प्रेझेंट आहेत, तर अशा प्रकारच्या मेंबरला तुम्ही अल्काईन फॅमिलीचा मेंबर असं म्हणतं. म्हणजे 2 कार्बनच्या मधात मिनिमम किती बॉन्ड पाहिजेत बेटा? आपल्याला 3 बॉन्ड पाहिजेत. किती बॉन्ड पाहिजेत? 3. आणि याच्यासाठी जनरल फॉर्म्युला आहे. अल्काईन साठी जनरल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बेटा? CnH2n-2. CnH2n-2. तुमच्यापैकी काही जास्त हुशार असतील ते काय म्हणतील? सर, कार्बन किती आहेत ते पाहायचे, त्याचे दुप्पट करायचे, -2 करायचं है ना. कार्बनच्या डबल घ्यायचं, त्याचे -2 करायचं. मग त्यापेक्षा सर डायरेक्ट असं नाही लिहिता येणार का? CnH2n-2 केल्यापेक्षा n करायचं है ना. हे लक्षात ठेवा. हे कसं चुकीचं आहे ते नंतर मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. ठीक आहे. काय फॉर्म्युला असला पाहिजे बेटा? CnH2n-2 असा फॉर्म्युला असला पाहिजे. ठीक आहे. आपण चेक करूया या फॅमिलीचा पहिला मेंबर कसा असणार आहे. कमीत कमी किती कार्बन लागतील आपल्याला? 2 कार्बन लागतील, कारण ट्रिपल बॉन्ड कोणाच्या मधात आहे? 2 कार्बनच्या मधात आहे. आणि आता बघून घ्या, कमीत कमी 2 कार्बन आपल्याकडे असतील तेव्हा फॉर्म्युला काय आहे? 2n मल्टिप्लाइड बाय 2, 4 -2 किती आले रे? 2. 2 ला काय करायचं बेटा? 2 नी मल्टिप्लाय करायचं. 2 चे डबल केले, किती झाले बेटा? 4. त्याच्यामधनं 2 मायनस केले, किती झाले बेटा? ऑब्विसली 2. C2H2 असं त्याचं नाव आलं पाहिजे है ना. आता बघा 2 कार्बन आहे, नाव काय असेल रे?
इथ. ओके, त्याच्यानंतर YNE असा त्याला असेल बेटा आडनाव त्याचं. हे त्याचं नाव, हे त्याचं आडनाव. इथ वायणी असं कन्सिडर करायचं. हे त्याचं नाव असेल, हे त्याचं काय असेल बेटा आडनाव असेल. ओके, नेम अँड सरनेम. ओके, त्याच्यानंतर बघा समजा तुमच्याकडे 3 कार्बन आहेत, 3 ला डबल करायचं झाले 6, त्याच्यामधनं 2 मायनस करायचे झाले किती 4. म्हणजे हायड्रोजन किती असायला पाहिजे बेटा 4 असायला पाहिजे. आता 3 कार्बन असल्यामुळे तुम्ही नाव काय देणार रे? 3 कार्बन असल्यामुळे तुम्ही नाव देणार प्रो, आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे तुम्ही नाव देणार YNE. अशा पद्धतीनं आपण त्याला प्रोपाईन असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? प्रोपाईन. अशाच पद्धतीनं जर समजा तुमच्याकडे 4 कार्बन प्रेझेंट असतील, C4, याला काय करायचं बेटा डबल करायचं. किती झाले 8, त्याच्यामधनं 2 मायनस करायचे, किती झाले बेटा 6. C4H6 आणि याचं नाव काय असेल? 4 कार्बन असल्यामुळे आपण त्याला काय नाव देणार? ब्यूट. आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे नाव काय देणार बेटा YNE, त्याला आपण म्हणणार ब्यूटाईल. तशाच पद्धतीनं समजा तुमच्याकडे 5 कार्बन आहेत, डबल करायचे झाले 10, मायनस 2 करायचे झाले 8. याचा अर्थ हायड्रोजन किती पाहिजेत? 8 पाहिजेत. नाव कसं देणार? कार्बन आहेत 5 म्हणून इथं लिहिणार बेटा पेंट. काय लिहिणार? पेंट. आणि पुढे ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे YNE. अशा पद्धतीनं आपण याला नाव देऊ शकतो. तुम्ही अशाच पद्धतीनं हेक्साईन, हेप्टाईन, ऑक्टाईन, नोनाईन, डेकाईन, अनडेकाईन अँड डोडेकाईन सुद्धा तयार करू शकतो. तुम्हाला त्याचे सगळ्यांचे फॉर्म्युले तयार करायचे आहे. ओके, सर अशा पद्धतीनं आपण अल्केन, अल्किन आणि अल्काईन नावाची फॅमिली जी आहे ती कन्सिडर करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आपल्याला काढावं लागतं किंवा C2H2 हे कशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं ते सुद्धा आपण शिकणार आहे. त्याच्यानंतरची गोष्ट आणखी आपण याच्यामध्ये काय शिकलो? हायड्रोकार्बन किती प्रकारचं असते, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, ते सुद्धा आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? कार्बनचे प्रकार पाहिले. किती प्रकारचा कार्बन आपल्याकडे प्रेझेंट असतो? प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन. अशा पद्धतीनं आजचं लेक्चर होतं आपलं. आणि ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत, सॉल्व्ह करून पाहायच्या आहेत. तुम्हाला प्रत्येकाचे स्ट्रक्चर काढता आले पाहिजेत. तुम्हाला प्रत्येक कार्बन तुम्हाला ओळखता आला पाहिजे. एक तुम्हाला होमवर्क देतो बेटा मी, एक तुम्हाला होमवर्क देतो, ते तुम्ही चेक करून पाहायचं. ठीक आहे, तुम्हाला काय येते? सपोज एखादा असं कंपाऊंड मी इथं काढतोय है ना, एखादा अननोन कंपाऊंड आपण काढूया. ठीक आहे, अननोन कंपाऊंड आपण काढून टाकलं. ठीक आहे, काय काढलं मलाही माहिती नाहीये. ठीक आहे, अननोन कंपाऊंड आपण इथं काढून टाकलं. ओके, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं, काय विचारतो बेटा? बघा, हे जे स्ट्रक्चर मी काढतोय याच्यामध्ये मी तुम्हाला विचारणार आहे, हाऊ मेनी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी और क्वाटर्नरी कार्बन्स आर देयर? किती प्रायमरी कार्बन आहेत, किती सेकंडरी आहेत, किती टर्शरी आहेत आणि किती क्वाटर्नरी आहेत, हे तुम्हाला याच्यामधून शोधून सांगायचं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चर मधून तुम्हाला किती प्रायमरी कार्बन तुमच्याकडे आहेत, किती सेकंडरी कार्बन तुमच्याकडे आहेत, किती टर्शरी कार्बन तुमच्याकडे आहेत आणि किती क्वाटर्नरी कार्बन तुमच्याकडे आहेत, हे सगळं तुम्हाला इथून शोधून मला सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठी हा होमवर्कचा क्वेश्चन आहे. आपण याच्यामध्ये कार्बनचे जे टाइप्स पाहिले ते टाइप्स तुम्हाला इथं सांगता आले पाहिजेत. नंबर ऑफ प्रायमरी कार्बन, नंबर ऑफ सेकंडरी, नंबर ऑफ टर्शरी आणि नंबर ऑफ क्वाटर्नरी. त्याच्यासोबत अल्केन फॅमिलीचे एवढे डोडेकेन पर्यंत मेंबर कंप्लीट करायचे, अल्किनचे डोडेकेन पर्यंत कंप्लीट करायचे आणि अल्काईनचे डोडेकाईन पर्यंत कंप्लीट करायचे. हे आहे बेटा तुमच्या आजच्या लेक्चरचं होमवर्क. जर समजा तुम्हाला या पूर्ण लेक्चरमध्ये काही समजलं नसेल तर मला तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सांगू शकता. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण जर तुम्हाला येत असेल तर ती सुद्धा सांगा, आपण त्याचं सुद्धा सोल्युशन करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.